बाबासाहेबांनी केवळ आपल्या जातीचा विचार केला नाही तर अखंड मानवाच्या हितासाठी कार्य केले आहे। या देशाच्या जडणघडणीत बाबासाहेबांचे योगदान आहे। म्हणूनच बाबासाहेब या देशाला लाभलेले अद्वितीय व्यक्तिमत्व आहे असे प्रतिपादन अनिकेत दुर्गे यांनी केले। 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले। जशी ही रेडिओवरून बातमी कानी पडताच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे वडील देवाजी बापू खोब्रागडे यांच्या नेतृत्वात पंचक्रोशीतील बौद्ध अनुयायांनी एकत्र येऊन त्याच दिवशी तारसाबू येथील बाबासाहेबांना आपल्याच गावी मानवंदना दिली आणि लाकडाचा भला मोठा ध्वज त्या ठिकाणी रोवला। तो दिवस सर्वांसाठी काळा दिवस ठरला आणि त्याच दिवसांची आठवण म्हणून दरवर्षी 6 डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त परिसरातील शेकडो बांधव एकत्र येत बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करतात। तेव्हापासून आजतागायत सातत्याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठा श्रद्धांजली कार्यक्रम तालुक्यातील तारसाबूज येथे घेतला जातो। कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून युवा वक्ता अनिकेत दुर्गे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। या प्रसंगी मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती स्मारक समितीचे अध्यक्ष AL काटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी शालिक माऊलीकर, युवा सामाजिक नेते विनोद चांदेकर, त्रिमूर्ती भाई ट्रेडर्स, भारतीय बौद्ध महासभा तालुका गोंडपिंपरीच्या महिला अध्यक्षा दर्शना दुर्गे, गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या मीना बिस्वास, माजी सैनिक रवींद्र नगरकर यांची उपस्थिती होती। या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक नगरकर गुरुजी यांनी निर्वाणी स्मृती स्तंभला स्टील ग्रिल भेट दिली, त्याबद्दल त्यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज कपूर भडके, माणिकचंद उराडे, गुरुदास कुकुडकर, विजय काटकर, सूरज अलोणे, संजय रामटेके, सुमन कुकुडकर, कोमल उराडे, दर्शना अलोणे, कांता भडके, रीता कुकुडकर यांच्यासह अनेक समाज बांधवांनी सहकार्य केले।